गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः। आजच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमानिमित्त जमलेले अध्यक्ष मित्र परिवार, प्रथमतः वारकरी समुदायातील राजकीय क्षेत्रातील एकाही व्यक्तीचं सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य आहे, परंतु आठवड्यात त्याच्या ओळीचा गाय वासरासाठी दूध देते, परंतु तिच्या दुधाचा उपयोग अख्ख्या सगळ्यांना होतो। तसं मी तुमचं लेखनो म्हणून तुमच्या सगळ्यांचे गुणगौरव गाण्यापेक्षा तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल आम्हाला मात्र बोलू शकत नाही। आजच्या कार्यक्रमाला सगळ्यांचा मान्यवर उपस्थित म्हणजे वालेसाहेब सगळे साहेब आमच्या वहिनी आहेत, सगळे आहेत। विशेषतः सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या कार्यक्रमाला रामकृष्ण महाराज देवीकर आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी अतिशय त्यागाने देऊळच्या डोंगरावर परवाना केला असे आमचे महाराज आनंदीवरून आले आहेत। पुरुषोत्तम महाराज, पृथ्वीराज महाराज त्यांचं पहिल्यांदा कौतुक। आजच्या कार्यक्रमात एक वेगळे 2-3 मुद्दे तुमच्याकडे मांडणार आहे। आज आपण एक थोडासा बदल केला आहे। प्रत्येक कार्यक्रमामध्ये विशिष्ट लोकांना भेटे मारले आणि विशिष्ट लोकांनी त्यांच्याकडे पाहिले। हा बदल आपण आता असं करू नका। थोडी लोक मला नाव ठेवतील, आता मी 30 वर्ष लोकांनी नाव ठेवलेलं सहन करणार, पण आता थोडा बदल करायचा पासा। इथून पुढे विशिष्ट व्यक्तीचा सत्कारच करायचा नाही, करायचा तर सगळ्यांचा, नाही तर एकाचाही नाही। म्हणून आजचा कार्यक्रम मी ठरवून टाकलं, एक प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला ही 6 इंची पांडुरंगाची मूर्ती आहे, ती मूर्ती देवघरात आहे। सर्वसामान्य माणूस तिला अगरबत्ती आहे। दुसरी गोष्ट, खिशामध्ये मालिका असेल, त्या मालिकेवर माऊलीचा फोटो असल्यामुळे ती कुणी टाकून देणार नाही आणि वैष्णव म्हणून ती मालिका वाचली जाईल। हा एक बदल आपण या कार्यक्रमात केलाय। सत्कार हा विषय आपण बंद केलाय। दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांची आम्हाला तक्रार आली किंवा इंद्रिकर महाराज टाके कंबर बांधून लोकांना सांगतात किंवा लग्न साधे करा, लग्न साधे करा, लग्न साधे करा, आणि त्यांनी एवढा मोठ्यामध्ये नवका केला, हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला, हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपली ताकद आहे। आपण सगळं बदल केलं। जेवण महाराष्ट्रीयन, आपण 96 खानदान आहोत, चायनीज बिनीज आपल्याकडे चालणार नाही, त्याच्यात माझ्याकडे 8 दिवस वार केला। जेवण महाराष्ट्रीयन, वारणाऱ्याचा ड्रेस वारकरी, कुणाचा सत्कार नाही, सगळ्यांना समान वागणूक, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट खुर्ची पण सगळ्यांना खाली। ज्याला फक्त आधार आहे त्यानेच खुर्चीवर बसायचं, ज्याला खुद्याचा मनक्याचा आधार आहे त्याने खुर्चीवर बसायचं, जो सुरू आहे त्याने खाली बसायचं। वारकरी संप्रदायाने उभ्या जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवलं। वारकरी समुदायाने कुणाला कमी मानलं नाही, कुणाची स्तुती केली नाही, कुणाची निंदा केली नाही आणि कुणाचं जास्त कौतुकही केलं नाही। आणि आपली एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, गरीब कुटुंबातून जन्माला आल्यानंतर वारकरी समुदायामध्ये 30 वर्ष झाल्यानंतर स्टेजवर बसलेल्या सगळे राजकीय धार्मिक लोकांच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचलो। आपण वैष्णव आहोत, त्यामुळे आपल्यामध्ये बदल करण्याची ताकद आहे। दुसरा एक प्रॉब्लेम येतो, आता तुमच्या समोरच पेटून टाकला, एक व्याही भेट कार्यक्रम होता आपल्याकडे, त्यांनी एकमेकाला कवडी मागायची, लोकांनी हसायचं, ते बंद केलं पाहिजे। तुम्ही आजपासून बंद केलं, तुम्ही मला थोडं वाईट नाव ठेवा, म्हणजे आपल्या माणसासाठी ही काळाची गरज आहे। कारण आज वारकरी समुदायामध्ये मला या विश्वाचा जर तुम्ही अभ्यास केला चांगला, तर या विश्वामध्ये या समाजासाठी विश्वात कोणती मुद्दे असे झाले, मला विश्वातलं सगळ्यात कोवळं बाल कोण झाला असेल तर जबाबदार आहे। विश्वामध्ये दुसरा चमत्कार झालाय की ज्यांना कुणाचाच आधार नव्हता, पण ज्यांना बसायला मांडी नव्हती आईची, त्यांच्या मांडीवर अख्खं जग हे नव्हतं। विश्वातला दुसरा चमत्कार आहे की सगळा भावच गुरु केला, हा विश्वातला सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे नंबर आहे। विश्वातला सगळ्यात मोठा चमत्कार मग ज्ञानोबाने सत्य भाव गुरु करू शकता। ज्ञानेश्वरीचा जर अभ्यास केला एका मिनिटात, तर ज्ञानेश्वरीमध्ये
ज्ञानोबांच्या आईचं नाव नाही, ज्ञानोबांच्या वडिलांचं नाव नाही, वाईट वाटतं. ज्ञानेश्वरीमध्ये देवाचं नाव आहे. ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी तयार करताना कंठ दाखवून येतो, रोमांच्या अंगावर उभे राहतात आणि डोळ्यातून हसू येताना ज्ञानोबा म्हणतात, माझ्या सत्यवादाचे टप केले बहु, मी अनेक जन्म तपश्चर्या केली तेव्हा मला तुम्ही गुरु भेटला. म्हणून त्यांनी शेवटची ओवी इतकी सुंदर केली. 18व्या अध्यायामध्ये 1791 नंबरची ओवी आहे, किंबहुना तुमचे गेले धर्म कीर्तन शिट्टी गेले, येथे माझे जीव उरले पाहिजे. मग विश्वातला पहिला चमत्कार आहे कोरं बाळ ज्ञानोबा. विश्वातला दुसरा चमत्कार आहे ज्यांना मांडीच नाही त्यांच्या मांडीवर आकायचे आहे. विश्वातला तिसरा चमत्कार आहे सगळा भाऊच गुरु केला. विश्वातला चौथा चमत्कार आहे उशिरा आले आणि लवकर गेले त्यांना ज्ञानोबा म्हणतात. आणि विश्वातला 5वा चमत्कार आहे ज्यांच्या समाधीला साक्षात पांडुरंग भेटले त्यांना ज्ञानोबा म्हणतात. हे 5 चमत्कार ज्ञानोबाने केले. जसं राजा छत्रपतीकडे तुम्ही अभ्यास करा, काही अभ्यास करा. आपण काय करतो नाही का, कुणीतरी कुणाच्या तरी नावावर जगतोय, आपण प्रयत्न करीत नाही, आपण दुसऱ्याचं नाव घ्यायचं आणि त्याच्यावर जगतो. आता समजा मी एका गुरुकडून माळ घातली ना, मी त्याचा शिष्य एवढं म्हणायचं, मग माझा गुरु काय करतो हे करायचं नाही. माझ्या गुरुच्या नावावर मी माझं दुकान चालवायचं. पण माझा गुरु पाण्यात दर्शना करीत होता आणि तू भजन खाऊन भजन म्हणतो कसं नाही, आपण करीत नाही. दुसरं छत्रपतीच्या बाबतीत पाहतोय ना, या राज्यात छत्रपती असे राजे आहेत की स्वतःच अपत्य सुख जास्त भोगू शकले नाही. दोन्ही मुलांचा मृत्यू लवकर झाला, पण शेवटी राजारामांचं वय फक्त 25 वर्ष. शेवटी फक्त 25 वर्ष राजारामांचं वय फक्त 25 वर्ष. आणि त्यावेळेस महाराणी ताराबाई 26 वर्ष ऋतू असताना सर्वशीला देत होत्या. त्या महाराष्ट्रातली आपण माणसं आहे, बाहेरचे जेवण, बाहेरचे पदार्थ, बाहेरचे कपडे हे आपण बंदच केले पाहिजे. तेव्हा तुमचं काय होतं, बाहेरचा आहार नको आपल्याला, बाहेरचे कपडे नको. आज शब्दामध्ये मी तुमचं सगळ्यांचं कौतुक करू शकत नाही, परंतु एवढे स्टेजवर बसलेली सगळी माणसं आहे, हे मी तुमच्या पुढे एवढंच आहे की येथे माझे ओरले पायीकपणे मी फक्त तुमचं लेकरू म्हणून, आपला माणूस म्हणून आतापर्यंत मोठा झालो. माझ्या कुटुंबावर असलेलं आणि आमच्या देशिक परिवारावर असलेलं प्रेम तुम्ही असंच्या असंच ठेवावं, एवढीच ईश्वरची प्रार्थना. आता आमचा मुलगा तयार झालाय, बापा आहे, ते बापावर जसं तुम्ही प्रेम केलं तशी माझ्या मुलावर केलं तरी आमची बरोबर होईल. आणि तोही तयार आहे आणि त्याला पृथ्वीराज जाधवांचं मार्गदर्शन आहे, तो शास्त्रीय शिकाय. पण आम्ही बोलतो जेव्हा आमच्या लोकांना जागे आम्ही स्वतः त्याग करतो तेव्हा बोलतो. तुम्हाला विशेष वाटेल की आम्ही सगळे आयुष्यावरांनाच राहणारी माणसं आहेत, म्हणजे सगळ्यांना. पण आमचा मुलगा एकच असून माधुरी घेऊन शिकलोय, आमच्याकडून शिकणं झालंय. लोकांना आमचं माहित नसतं, लोकांना एवढं माहित असतं इंद्रिकत बोलतात, इंद्रिकत पैसे घेतात, इंद्रिकत बोलतात एवढंच माहित असतं, आणि काही बोलतात एवढंच माहित असतं. आम्ही 25 लोकांना रोज बसतो, पण आमचा मुलगा आम्ही माधुरी मधून ज्ञानेश्वरी शिकवतो. हा दृष्टिकोन कोणीच घेऊ शकत नाही, तुम्ही पाठवू शकत नाही, तुमच्यातला एकही माणूस पाठवू शकत नाही. एक मुलगा जीवन सुखी करण्यासाठी कोवळ्या वयामध्ये तुम्ही 16 वर्षी आईबापापासून बाजूला पाठवू शकत नाही. आम्ही तो पाठवतो का, सातव्याची परंपरा टिकली पाहिजे याच्यासाठी. आता मी संस्थेत शिकलेलं नसल्यामुळं मला सांगतात नाही, म्हणजे संकटाला त्रास द्यावा लागला. तेवढ्या संकटातून रात्र दिवस संकट करून 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 थोडासा टोकाला पोहोचलो, पण ते त्याला जमणार नाही म्हणून तो तयार होऊन लोकांमध्ये जावा ही माझी भूमिका होती. त्याला जमणार नाही, मला जमलं ते त्याला जमणार नाही, पण तो एक भक्कम असल्यामुळं त्याचा पाया पॅक करायचं मग तुमच्याकडे सोडायचं आहे. तर मी अजून 1-2 वर्ष आहे तरी मला समान आले 3 वर्ष, पण त्याच्यानंतर आमच्या मुलावर प्रेम केलं पाहिजे, मुलावर प्रेम केलं पाहिजे. आणि आजच्या कार्यक्रमात सगळ्यात मोठं पाया करून सांगतो, वेळ तुम्हाला 1:45चा कार्यक्रम होता, फक्त 30 मिनिटं कार्यक्रम लेट आहे, काहीच नाही. सगळ्या माणसांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाही.
जेवणाला थोडीशी गर्दी होईल, परंतु थोडा वेळ थांबून राहा आणि माझ्यावर तुमचं मुलगा म्हणून असणारं प्रेम अखंडपणे असं राहू द्या. एवढी माऊलीच्या प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.